राज्य सरकारच्या निर्णयाशी मी सहमत नाही। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणे यांनी अशा प्रकारे विरोध केलेला आहे। नारायण राणे या संदर्भात उद्या पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। मराठा आरक्षणासंदर्भातील काल राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात आता नारायण राणे यांनी भूमिका घेतलेली आहे। सरकारने काढलेल्या निर्णयाशी मी सहमत नाही अशा प्रकारची एक्स पोस्ट आता नारायण राणे यांनी केलेली आहे। नारायण राणे काय म्हणतात पाहूयात। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनांशी मी सहमत नाही। ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होतंय, त्यामुळे राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो। उद्या मी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन अशा प्रकारचं एक्स पोस्ट हे नारायण राणे यांनी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारने जो काल GR काढला यावरती आता नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या अध्यादेशाविरोधात राणेंनी भूमिका घेतली आहे। प्रथमेश, नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणासंबंधित काल जो मसुदा किंवा GR जो आहे तो समोर आल्यानंतर अनेक नेते मंडळी जे आहेत ते एकंदरीत त्यांची मतं मांडताना पाहायला मिळते। एकंदरीत ह्यातच आता नारायण राणे यांनी तर थेट म्हटलंय की मी ह्या संपूर्ण आश्वासनाशी म्हणजे काल जो मसुदा देण्यात आला होता त्याच्याशी मी सहमत नाही आणि त्याच्यात दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत की एकंदरीत जो मराठा समाजाचा ऐतिहासिक परंपरेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे, तर दुसरीकडे जसं आपण पाहिलं तर ओबीसीचा लढा जो यांच्या या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या समोर उभा राहिलेला, कारण की ओबीसी जेव्हा हे एवढे मराठे जेव्हा येतील किंवा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील तेव्हा अनेक ओबीसींचं नुकसान होईल असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आणि त्याचा तोही मुद्दा जो आहे तो नारायण राणे यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला। त्यांनी म्हटलंय की इतर मागास समाजावर या एकंदरीत आरक्षणामुळे अतिक्रमण होणार आहे, त्यामुळे या दोन मुद्द्यांवर त्यांनी आता एकंदरीत प्रश्नचिन्ह उपस्थित करून या संपूर्ण मसुद्याला माझं सहमत नाही असं म्हटलेलं आहे। त्यामुळे उद्याची पत्रकार परिषद ते घेणार आहेत, उद्या सोमवार, आणि तेव्हा ते पत्रकार परिषद घेतील। नेमकं या संदर्भात त्यांचं काय एकंदरीत मुद्दे, कारण की या वेळीही या आधीही नारायण राणेंनी जे ते ह्या संपूर्ण एकंदरीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला एकंदरीत विरोध केला होता। त्यांनी म्हटलं होतं की आम्ही 96 कुळी मराठा आहोत, आम्ही कुणबी नाही मत जे ते नारायण राणे यांनी मांडलं होतं। त्यामुळे एकीकडे संपूर्ण मराठा समाजाला अंतरवाली पासून मुंबई, नवी मुंबईच्या नक्कीच अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।